तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतात आणि त्यामध्ये किड्स वर्कशीट्स जे काही असतील ना, त्याची डिमांड जी काही असेल ना, तर ती जास्त असते. म्हणजे लहान मुलांना बघा उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते, 1 महिना 1.5 महिना सुट्टी असते आणि कंटिन्युअसली एंगेज राहण्यासाठी आणि छान छान ऍक्टिव्हिटीज ज्या बुकमध्ये इन्क्लूड आहेत, अशा प्रकारचे वर्कशीट्स जे असतील तर ते आपण डिझाईन करून सेल करू शकतो. खूप जास्त डिमांड अशा टाईपच्या वर्कशीट्सना, कस्टमाइज वर्कशीट्सना या समर सीझन मध्ये जो असेल ना, तर तो असतो. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कम्प्लीट ट्युटोरियल, कशा पद्धतीने तुम्ही एखादी वर्कशीट जी असेल तर ती बनवू शकता. कारण आज मी वर्कशीट बनवणार आहे माझ्या मुलगीसाठी आणि जी की मी सेल सुद्धा करू शकते. सॉफ्ट कॉपी जी असेल ना, तर ती मी सेल पण करू शकते. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे. अगदी बेसिक बेसिक पॉईंट्स कशा प्रकारे घ्यायच्या, प्रॅक्टिकल कशा गोष्टी ज्या असेल तर त्या ठरवायच्या, तर या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर मी वर्कशीट बनवतीये स्पेसिफिकली माझ्या मुलीसाठी. आता समर सीझन आलेला आहे. त्यामुळे भरपूर व्हॅकेशनचे हॉलिडेज असतात आणि त्यामुळे अशा टाईपचे जे काही वर्कशीट्स असतील ना, तर ते बनवायला मुलं एन्जॉय करतात. तर आपण ॲज अ बिझनेस पण चालू करू शकतो किंवा जर आपल्याला स्वतःच्या मुलांसाठी करायचे असतील वर्कशीट्स, तर आता सुद्धा तुम्ही डिझाइन करू शकता. कारण आता बेस्ट टाईम आहे डिझायनिंग करण्यासाठी. कारण अजून व्हॅकेशनसाठी थोडा वेळ आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा टाईपचे डिझाईन्स बनवून प्रिंट करू शकता. तर या सगळ्या गोष्टी बघा मी पूर्ण स्क्रॅचपासून डिझाइन केलेल्या आहेत. कसं डिझाइन केलं तर ते मी वन बाय वन तुम्हाला सांगेन. फक्त याची थीम काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते समर ॲक्टिव्हिटी बुकची. तर याची थीम अशी आहे की ॲटलीस्ट दिवसातून 2 पेजेस जरी तिने सॉल्व्ह केल्या ना, तरी पण भरपूर ओव्हरऑल तिचा सिलेबस जो काही असणार आहे तर तो कव्हर होणार आहे. म्हणजे बघा आता फर्स्ट पेजवरती मी काय ठेवलंय ट्रेसिंग ठेवलेलं आहे. तर अकॉर्डिंगली ट्रेसिंग होईल. सेकंड जे की ती आय थिंक की 5 to 10 मिनिट्सच्या आतमध्ये सॉल्व्ह करेल. ठीक आहे. सेकंड पेजवरती थोडंसं मी तिच्यासाठी ए, बी, सी ठीक आहे. आणि त्याचसोबत ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल आणि सी फॉर कॅट हे 3 मी ड्रॉइंगसाठी म्हणजे जास्त बोरिंग नको झालं पाहिजे तर त्यासाठी मी ड्रॉइंगसाठी हे जे 3 एलिमेंट्स आहेत ना, तर ते इकडे मी प्लेस केले. आता हे कसं केलं तर ते पण मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. जस्ट मी थीम सांगतेय. आणि सोबतच नंबर्स पण खूप इम्पोर्टंट आहेत. तर त्यासाठी मी लास्टला खाली थोडा स्पेस होता. तर त्यासाठी 1 to 10 पर्यंतचे जे काही नंबर्स होते तर ते मी ॲड केले. ठीक आहे. तर हे 2 पेजेस तिने एका दिवसामध्ये सॉल्व्ह केले तरी सुद्धा सफिशियंट आहे. तर सेकंड डेला मी तिला पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ज्याचं नाव आहे काउंट द ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. तर मी वेगवेगळे ऑब्जेक्ट्स जे की स्पेसिफिकली समर सीझनसाठी बेनिफिशियल आहे तर ते ऑब्जेक्ट्स मी इथे प्लेस केलेले आहेत. जसं की बघा इथे आईस्क्रीम आहे, बॉल आहेत, वॉटरमेलन आहेत, मँगो आहे आणि कोकोनट आहे. जर तुम्हाला कलर हवे असतील तर नक्कीच एलिमेंट्समध्ये येऊन तुम्ही कलर एलिमेंट्स जे काही असतील ना तर तेही सर्च करू शकता. जसं की बघा मी इथे सर्च करते वॉटरमेलन. तर वॉटरमेलनच्या ग्राफिक्समध्ये मी आले. जर मला प्रिंट करताना ही जर वर्कशीट कलरमध्ये करायची असेल तर मी नक्कीच इथे वॉटरमेलन कलरमध्ये ॲड करेन. पण मला थोडंसं बजेट फ्रेंडली करायची आहे बुक. तर त्यासाठी मी बुक जी आहे तर ती ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रिंट करणार आहे. ठीक आहे. सोबतच इथे मी बॉक्सेस आणि बॉक्सेसमध्ये आन्सर्स पण ॲड केलेत. कारण स्पेसिफिकली तिला हा 4 आहे ते कळतं. पण ते ज्यावेळी लिहिते ना तर हात तिचा व्यवस्थित वळत नाही. तर त्यासाठी मी कस्टमाइज वर्कशीट जी असेल ना तर ती बनवलेली आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये ती करेल अ, आ, इ, ई जे की पुन्हा महत्वाचं आहे. जे की असं नाही आपल्याला की आपण इंग्लिशच घेतो तर सगळा सिलेबस जो काय आहे इंग्लिश, मॅथ्स आणि मराठी तर सगळं तिला लिहिता आलं पाहिजे, व्यवस्थित विसरलं नाही पाहिजे हॉलिडेजमध्ये. तर हाच एक मोटो आहे या वर्कशीटचा. तर त्यासाठी अ आणि आ ह्या 2 गोष्टी. त्याचसोबत मॅच द फॉलोइंग मॅथ्ससाठी जसं की बघा ॲक्टिव्हिटीजसाठी मी इथे बघा हॅट्स वगैरे दिलेल्या आहेत. हॅट आहे, डक्स मी ॲड केलेले आहेत इथे. ठीक आहे. आणि मग इथे समोर नंबर्स जे की ती मग जस्ट जॉइन करेल. आता मी तुम्हाला दाखवते ती सॉल्व्ह कशी करेल. जसं की हे किती आहेत 8 आहेत. तर इथे 8 तर विड्थ त्याची खूप जास्त आहे. हे किती आहेत 7 आहेत. तर 7 तर अशा पद्धतीने तुमची जी काही मुलं असतील ना, तर ती सॉल्व्ह करतील ही वर्कशीट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी मी केलेली आहे की डी-ई-एफ ठीक आहे. तर डी-ई-एफ पण करेल ती आणि त्याचसोबत कलरिंग ॲक्टिव्हिटी पण करेल. म्हणजे काय होतंय की फक्त लिखाण, लिखाण, लिखाण. मग मुलं काय होतात बोर होऊन जातात की फक्त लिहायचंच आहे. तर थोडं लिहायचं, थोडे कलर ॲक्टिव्हिटीज जर आपण करतोय ना, तर मुलांचं मन जे असेल तर ते जास्त रमतं स्पेसिफिकली अभ्यासामध्ये. तर आता बघा इथे मी काय केलेलं आहे. आता पुन्हा थर्ड डेला मी मराठीमध्ये आता आपण इथे सेकंड डेला अ आणि आ केला होता. ठीक आहे. तर इथे मी आता ई आणि ई ठीक आहे. आणि जर मला हवं असेल तर त्याच्याशी रिलेटेड एलिमेंट्स मी ॲड करू शकते. जसं की ई फॉर इमारत आणि ई वरून इडलिंबू आहे. तर ते मी ॲड करू शकते. किंवा मग इथे मी अजून दुसरी ॲक्टिव्हिटीज ॲड करू शकते. ॲक्टिव्हिटीजसाठी मी काय करेन स्पेसिफिकली Canvaवरतीच ना भरपूर वर्कशीट्स अवेलेबल आहेत. जे की मी ओपन करून बघते. मला थोडीशी आयडिया जी असेल ना तर ती मिळेल अशा टाईपच्या वर्कशीट्समधून. तर मी काय करते बघा जस्ट टेम्पलेट्समध्ये जातीये आणि टेम्पलेट्समध्ये मी सर्च करतेय वर्कशीट्स. हे बघा वर्कशीट्स. ठीक आहे.
तर आता इथे मला एक जस्ट बघता बघता एक आयडिया आली, ती म्हणजे शेप्स. ठीक आहे, तर शेप्सचं पण नॉलेज मुलांना खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी मी काय करते, याच्यामध्ये शेप्स ऍड करते. जसं की एलिमेंट्स मध्ये जाते, शेप्स घेते आणि मला हवा आहे हा स्क्वेअर, जो की मी इथे ऍड करते. इथे बघा, ठीक आहे, ऍड केला स्क्वेअर. त्यानंतर मला हवा आहे सर्कल. कलर मध्ये नको आहे, आपण हे चेंज करणार आहोत, जस्ट मी ऍड करते. आणि तिसरा कोणता हवा आहे आपल्याला, ट्रायंगल. 3 मेन आहेत ना, तर मी हा इथं ट्रायंगल ऍड करते. अलाइनमेंट वगैरे कशी ऍडजस्ट करते ते एकदा चेक करा. ठीक आहे, हा आहे ट्रायंगल. ह्याला मी एकत्र घेऊन फक्त साईज जी असेल ना तर ती छोटी करते इथे अशी. आणि या साईडला आपल्याला मार्जिन थोडासा ठेवायचं या साईडला. हा मी करते, कलर करते मी व्हाईट, कारण मला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये करायचं आहे. याचा पण कलर व्हाईट आणि याचा पण कलर व्हाईट. आता ते काही डिसअपियर झालेलं नाहीये. ह्याच्यावरती क्लिक करते आणि याला मी बॉर्डर देते. ह्याच्यावरती पण क्लिक करून याला मी इथे बॉर्डर देते. ह्याला पण क्लिक करून मी बॉर्डर देते. बघा बॉर्डर्स आल्या. सो दॅट तिला शेप्स लक्षात येतील आणि त्या अकॉर्डिंगली ती शेप्स जे असतील ना तर ती कलर पण करू शकते. किंवा मग मी एलिमेंट्स मध्ये येते आणि एलिमेंट्स मध्ये डायरेक्ट मी काय सर्च करते, ट्रेसिंग, एक मिनिट, ट्रेसिंग स्क्वेअर, SQUARE, ट्रेसिंग स्क्वेअर. ठीक आहे, किंवा स्क्वेअर ट्रेसिंग असं सर्च करू शकताय. बघा हा स्क्वेअर आला, म्हणजे काय, ट्रेस पण करेल ती, ते कलर तर करेलच पण त्यासोबत ती ट्रेस पण करेल. ट्रेसिंग स्क्वेअर सर्च केलं, त्याच्यानंतर मी ट्रेसिंग सर्कल, म्हणजे काय होतं, मुलांची प्रॅक्टिस पण होतं ना सर्कल ड्रॉ करण्याची. बघा हा सर्कल. ठीक आहे, इथे मी याला प्लेस करते. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही यूज करू शकता. मग ती ट्रेस पण करेल आणि ड्रॉ पण करेल. आणि मॅजिक रिकमेंडेशन मध्ये मला ट्रायंगल पण आला. माझा वेळ जो असेल तर तो कॅनवाने थोडासा वाचवला. ठीक आहे, हे वरचं मी डिलीट करते, वरचं मी डिलीट करते आणि हे मी इथे ऍड करते असं. ठीक आहे, म्हणजे काय करेल ती, एकदा ड्रॉ करेल, ट्रेस करेल त्याच्यावरती आणि ट्रेस करून झाल्यानंतर कलर पण करेल. अशा 3 शेप्स मी आता तिला इंट्रोड्यूस करते. जास्त शेप्स मी वापरणार नाही आहे, फक्त 3 शेप्स मी इंट्रोड्यूस करते. म्हणजे बघा, पहिल्या पेजवरती एक तर ती मराठी करेल, जे की खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ती ट्रेसिंग ऍक्टिव्हिटी करेल. त्याच्यानंतर मग पुन्हा आपण होम पेज मध्ये जाऊन इथे पण सर्च करूयात की कोणते कोणते ऍक्टिव्हिटीज अजून आहेत. ठीक आहे, तर बघा अजून एक ऍक्टिव्हिटी जी आपल्याला इथे ऍड करायची आहे, तर त्याच्यामध्ये आपण मग नंबर्स, ठीक आहे, आता नंबर्स पण ऍड करू शकतो आपण. चेक करा, इथे भरपूर ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतात. ठीक आहे, एकदा फक्त जस्ट चेक करा. किंवा मग मी इथे ओपन करते आणि मला नंबर्स ऍड करायचे आहेत 11 to 20. ठीक आहे, तर मी 11 to 20 नंबर्स ऍड करेन. ठीक आहे, फर्स्ट वन मी करेन 1 आणि याला मी करेन लेफ्ट साईडला अलाइन. ठीक आहे, इथेच ऍड करेन, इथेही चालेल. 1 नंतर स्पेस 2, स्पेस 3, स्पेस 4, स्पेस 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे, आता साईज थोडीशी वाढवते. ठीक आहे, म्हणजे पूर्ण पेज वरती सेट करायचं आहे ना हे आपल्याला, त्यामुळे मी साईज जी असेल ना तर ती थोडीशी वाढवते आणि त्याच्यानंतर मध्ये एक एक स्पेस पुन्हा एकदा वाढवते. म्हणजे काय होईल, व्यवस्थित तिला ते डिफाईन करता येईल की हा 7 आहे, हा 8 आहे, हा 9 आहे, हा 10 आहे. आणि त्या अकॉर्डिंगली जर काही चेंजेस करायला लागतील तर ते पुन्हा मी करेन. ठीक आहे, तर हे मी केलं, पुन्हा एंटर करते. आता 11-12 ऍड करायचं आहे बरोबर. 11-12 साठी मला 6 पर्यंत, 5 पर्यंत मी वरती ऍड करेन, तिथून पुढचे मी खाली ऍड करेन. ठीक आहे, इथेच मी चेंजेस करते. बघा इथे मी करेन 11, याला मी करेन 12, याला करेन 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि इथे 2020. ठीक आहे, तर हा हवा तर मी मोठा साईज मध्ये करेन. लाईन स्पेसिंग थोडा कमी करते, परफेक्ट. आणि साईज याचा थोडासा छोटा करेन. ठीक आहे, परफेक्ट. तर इथे माझे नंबर्स, ठीक आहे, असेल तर ती ट्रेस करेल. ठीक आहे, जे काही फॉन्ट स्टाईल मी ठेवलेला आहे तर तो आहे KG प्रायमरी डॉट्स. तुम्ही सुद्धा नोट करून ठेवा जर तुम्हाला करायचं असेल स्पेसिफिकली लहान मुलांसाठी. जर वर्कशीट्स बनवायचे असतील तर KG म्हणून सर्च केलं की हा जो फॉन्ट स्टाईल असेल ना तर तो येईल. ठीक आहे, तर या पेजवरती ऑलमोस्ट मराठी झालं, हे झालं. आता इथे मला आता हेडिंग तिला नाही समजत, तिला मीच सांगावं लागेल. पण जर हवी असेल तर तुम्ही इथे हेडिंग पण देऊ शकता. जसं की मी इथं हेडिंग देते बघा ह्या ह्याला की ट्रेस अँड, आता तिला स्पेसिफिकली ना फक्त कॅपिटल लेटर्स वाचता येतात, ट्रेस अँड कलर. ठीक आहे, ती अजून स्मॉल लेटर्स इंट्रोडक्शन नाही झालेलं, त्यामुळे मी ट्रेस अँड कलर असं दिलंय. त्यामुळे इथे ती नक्कीच मीच तिला सांगावं लागेल की नक्की काय करायचंय, पण
जस्ट मी इथे हेडिंग जे असेल तर दिली. जर तुम्ही वर्कशीट सेलिंगसाठी वापरणार आहात, विकण्यासाठी वापरणार आहात, तर मग तुम्ही हेडिंग्स जे काय असतील तर ते लिहा. ठीक आहे, अशा पद्धतीने ऍड पेज करते. पुन्हा मला काय हवं असेल तर मी इथून चेकआउट करू शकते. आता इथे एक ऍक्टिव्हिटी माझ्या कल्पनेमध्ये आलेली आहे, ती म्हणजे मी इथे बघा एक ए ऍड करते. ए, ठीक आहे, ह्याचा फॉन्ट स्टाईल मी रेग्युलर ठेवते. इथे मी याला प्लेस करते ए, ठीक आहे, असा. आणि मग मी आता काय करते, पुढे वेगवेगळे अल्फाबेट्स ऍड करेन. जसं की इथे ऍड करेन मी बी स्पेस स्पेस एल स्पेस स्पेस ए, ठीक आहे. मग तिला मी सांगेन की इथे ए कुठे आहे, तर त्या ए ला सर्कल करायचा आहे आपल्याला. स्पेस थोडा हवा तर मी वाढवेन, ठीक आहे, असा. सर्कल द सिमिलर अल्फाबेट असं मी त्याला नावही देऊ शकते. इथून मी घेते, कॉपी करते, इथून मी पेस्ट. जर आता तुम्ही स्पेसिफिकली समर सीझन मध्ये साठी करताय ना, तर आत्ताच चालू करा, कारण बेस्ट सीझन आहे आत्ता करायला. कारण अजून तुमच्याकडे 15 to 20 डेज आहेत, त्यामध्ये तुम्ही वर्कशीट पूर्ण बनवून रेडी करून ती प्रिंटही करू शकता. मी काय करते, सर्कल द सिमिलर अल्फाबेट ना, अल्फाबेट स्पेलिंग फक्त एकदा करेक्ट करून घ्या की तुमचे स्पेलिंग करेक्ट आहेत. ठीक आहे, बघा इथे मी ऍड करते. हा तुमचा मेन अल्फाबेट असेल, हा, आणि हे तुमचे सर्कल करायचे. तर याच्याला जर तुम्हाला हवा असेल ना, तर तुम्ही त्याला एखादा असा शेप देऊ शकताय. जसा की बघा, इथून हा शेप मी घेते. त्याचा कलर मी नेहमीप्रमाणे व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट आहे ना आपली थीम, तर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मी देते आणि स्ट्रोक दिला त्याला, आणि हे मी इथे प्लेस करते. असं असं मी प्लेस करते. थोडा साईज छोटा, आता झूम करूयात हा पार्ट थोडासा, आणि याची विड्थ जी आहे ती थोडीशी मी कमी करते. ठीक आहे, हे बरोबर मी इथे सेंटरला प्लेस करते आणि हे पण याच्या सेंटरला. ठीक आहे, अशा पद्धतीने ते काय करतील मग मुलं, हा ए आहे तर ए ला काय करतील, कलर करतील. ठीक आहे, अशा पद्धतीनेच हे सगळं घ्या, त्याला डुप्लिकेट करा, इथे प्लेस करा, पुन्हा डुप्लिकेट डुप्लिकेट, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये तुमचं ह्या ज्या गोष्टी असतील ना तर त्या होतात. आता हे बनवायचं कसं, जर तुम्हाला येत नसेल तर नक्कीच आपले वर्कशीट मेकिंग अँड सेलिंगचे जे काही लेक्चर्स असतील तर ते होतात. त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये ज्या असतील ना तर त्या शिकवल्या जातात. त्यामुळे नक्कीच तुम्ही आपला वर्कशीट मेकिंगचा जो काही कोर्स असेल ना तर तो करू शकता. आणि मग इथले फक्त अल्फाबेट्स जे असतील ना तर ते एडिट करा. जसं की मी इथे ऍड करते के. आता तुमच्या मुलांना कुठपर्यंत अल्फाबेट्स आहेत त्या अकॉर्डिंगली ऍड करा. जर काही जणांना आहे तर हिला झेड पर्यंत आहेत, त्यामुळे मी झेड पर्यंतचे अल्फाबेट्स जे काही असतील ना तर ते याच्यामध्ये ऍड करते. ठीक आहे, जस्ट चेक करा. असं फक्त एडिट करते मी इथे जाऊन. ठीक आहे, के. मग ह्या गोष्टी ज्या असतील तर त्या ऑटोमॅटिकली तुम्ही चेंज करा. ठीक आहे, मी आता जास्त वेळ नाही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत, या अकॉर्डिंगली ते होईल. ठीक आहे, ऍड पेज करते. ऍड पेज केल्यानंतर मग पुढच्या ऍक्टिव्हिटीज ज्या असतील ना तर त्या तुम्ही इथे एक्सप्लोर करा. बिग अँड स्मॉल जर इंट्रोड्यूस करायचं असेल तर नक्कीच बिग अँड स्मॉल तुम्ही स्टार्ट करू शकताय. इथे बघा आयडियाज येतात, टेम्पलेट्स मध्येच आहेत, भरपूर भरपूर आयडियाज जे काही असतील ना तर त्या तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. ठीक आहे, तर अशा टाईपमध्ये जे काही वर्कशीट असेल तर ती तुम्ही रेडी करू शकताय आणि सेल करू शकताय. वर्कशीट्स बनवायचे कसे, सेल कसे करायचे, तो सगळा पार्ट जो काय आहे तर तो तुम्हाला इन डिटेल शिकवला जातो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही तो जो लेक्चर असेल तर तो अटेंड करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये जे काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर ते मी शेअर करते. आता ही वर्कशीट मी कशा पद्धतीने डिझाईन करते हे मी तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये जे असेल ना तर ते नक्की शेअर करते. जर याचा पार्ट 2 तुम्हाला हवा असेल तर नक्कीच खाली कॉमेंट सेक्शन मध्ये पार्ट 2 म्हणून मेसेज करा. माझ्या मुलीसाठी जी काही वर्कशीट मी बनवते तर त्याचा पार्ट 2 जो काय असेल तर तो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. ओके, तर व्हिडिओ स्टॉप करूया. थँक्यू सो मच. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जो बेल आयकॉन असतो ना तर तो हिट करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज जे काही असतील तर ते तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू सो मच. बाय.